विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला देखील ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिट उशिराने धावतीये, तर पश्चिम रेल्वे सुरळीत. सकाळी कामावरती जाणाऱ्या प्रवाशांचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे. सध्या रस्ते वाहतूक सुरळीत सुरू. रेड अलर्ट, त्यामुळे ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांचे हे आदेश. मुंबईमध्ये आज दुपारी समुद्रात मोठी भरती येणार. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काल दुपारीही समुद्राला भरती आली होती. दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. मध्यरात्री साधारणतः 2:15 वाजेदरम्यान ही घटना घडली, तर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाला झाली सुरुवात. विरार स्टेशन, बोळिंज हा संपूर्ण परिसर पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना नागरिकांची कसरत सुरू. पालघरला पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी. पालघरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुट्टी करण्यात आली जाहीर. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू. शहरातील आंबेडकर रोड पाण्याखाली. सखल भागात पाणी साचलं. वाहतूक मंदावली. महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज. विरार पश्चिम या ठिकाणच्या विवा कॉलेज परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप. गुडघ्यापर्यंत पाणी साचलं. वाहतूक ठप्प. वसई विरार परिसरात मागील 3 दिवसांपासून पाऊस सुरू. अनेक भाग पाण्याखाली गेला. मुंबईमधल्या माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलं. 2 वाहनांचं नुकसान झालं. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट. पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा. पुढे 3 ते 4 दिवस शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज. पुण्याच्या सेनापती बापट रोडवर मध्यरात्री झाड कोसळलं. झाड कोसळून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाचं नुकसान. एका खासगी रुग्णालयाची भिंत झाडामुळे कोसळली. सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर जानवली आणि गड नदी यांच्या पाणी पातळीत वाढ. कणकवलीमधील संगम पॉइंट्स नदीचं पात्र ओसंडून वाहत आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं पानवल हे धरण ओव्हरफ्लो. नव्यानं बांधण्यात आलेल्या पानवल धरणात 100% पाणीसाठा. 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. जळगावच्या हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. 22,248 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सुरू. पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. धरण क्षेत्रामध्ये पाणी वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता. कोसेखुर्द धरणाच्या विसर्गात वाढ झाली. 25 दरवाजे उघडले. अर्ध्या मीटरने 2,847 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग. धापेवाडा, पुजारी टोला धरणातून होणारा विसर्ग वाढला. गोसेखुर्द प्रशासन अलर्ट. रायगडमध्ये अंबा नदीने देखील इशारा पातळी ओलांडली. अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतकी आहे, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली आहे. कोयना धरणामध्ये 25,000 क्युसेकने पाण्याची आवक. पाऊस कायम. जर पाऊस सुरू राहिला तर कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होणार. धरणामध्ये 25,000 क्युसेकने पाण्याची आवक सध्या सुरू आहे. राज्यात पावसाचा जोर कायम. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबाही प्रवाहित. राधानगरीमधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो. आंबेनळी हा घाट आता 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पाऊस, त्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता. घाट बंद. संभाव्य दुर्घटना टाळावी यासाठी प्रशासनाचा निर्णय. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळ्यातील अरुणावती नदीला पूर आला. मध्य प्रदेशसह सातपुडा पर्वतरांगेत होत असलेल्या मुसळधार पावसानं अरुणावती नदी दुथडी भरून वाहतीये. जोयदा गावाजवळचा पूल पाण्यात बुडालाय. काही ठिकाणी नदीचं रौद्ररूपही पाहायला मिळालंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. त्यामुळे आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 10 इंचांवर. मागील 24 तासात पाणी पातळी 5.5 फुटांनी वाढली. 10 बंधारे पाण्याखाली. शहराजवळचा राजाराम बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला.
रत्नागिरी या ठिकाणच्या राजापूर या ठिकाणी आता शिवसृष्टी प्रकल्पाचे काही बांधकाम पहिल्याच पावसात खचले। निकृष्ट कामामुळे कामाच्या गुणवत्तेवरती प्रश्न उपस्थित। नगराध्यक्षांकडून पाहणी करत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल। ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यव्यापी अशा रामरक्षा आंदोलनाची घोषणा। राम मंदिर दान घोटाळा प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। तर उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा म्हणणार। हिंदूंना उपस्थित राहण्याचं केलंय आवाहन। मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं, तर महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आला। त्यानंतर ही खबरदारी। महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी होणार। किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं। पत्रांची उत्तरं का दिली नाही, पेडणेकरांचा सवाल। पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडेंचा फोन। दोघांमध्ये शाब्दिक वाद। किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार। महापौर कार्यालयात बळजबरीने घुसून गोपनीय कागदपत्रांचं व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप। पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचं थेट पोलिसांना पत्र। घुसखोरीचा आरोप हा बालिशपणा। रितू तावडे यांच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। म्युनिसिपल सेक्रेटरी जिथे बसतात त्या कार्यालयात गेलेली, त्यांना माझ्या पत्राची उकल दिली। पेडणेकरांचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिकेचा कारभार चोराचुलट्यांच्या हाती गेलाय। खात्यापित्या नगरपित्यांनी चिमुकल्याचा आणि वृद्धाचा बळी घेतलाय। आयुक्त भिडेंची बदली करण्याची हिंमत अधिकार मिंदेंकडे आहेत का? सामनामधून साधण्यात आला निशाणा। ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेत प्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला। ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। पक्षप्रवेश पार पडताच शुभांगी पाटलांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली। विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।